आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अंबिका, अंबिका पुन्हा या घरात आलीच कशी? मांत्रिकाच्या कैदेतून सुटलीच कशी? त्या मीराने दिलेली कवडी माझ्याकडे होती म्हणून अंबिका मला दिसली तरी मीरा, मी तुझा जीव घेईन, जीव घेईन तुझा। आत्मा आणि मनुष्य या जोडीला विसरलीस तू। काय म्हणतात सगळेजण? हा, मंजिरी मॅडम किती अमेझिंग आहे, किती ग्रेट आहे, मंजिरी मॅडम किती जिनियस आहे। हा हा अमेझिंग म्हणा, ही ग्रेटनेस। तुम्ही मला काय प्रॉमिस केलेलं? तुम्ही मला म्हणालेलात की अथर्व फक्त माझा आहे, माझा। कुठे गेला अथर्व? कुठे गेला अथर्व? काय झालं? काहीच नाही, तुम्ही फक्त बोलता। कर्तृत्वाच्या नावावर शून्यात तुम्ही कळलं, तुम्ही करत काहीच नाही, काहीच नाही। तुमच्या समोर ती गावातली 1.5 दमडीची मीरा येते आणि अथर्वशी लग्न करते आणि तुमच्यापेक्षा स्मार्ट स्वतःला प्रूव्ह करते आणि तुम्ही काय करता? काहीच नाही, काहीच करत नाही तुम्ही। तुमचा जो मोठेपणा आहे हा फेकून द्या, फेकून द्या, कारण की या घरात सुद्धा तुमचं एक चालत नाही, कोण ऐकत नाही तुमचं। मी सांगते, तुमचं कोण ऐकतं? तुमचं फक्त अनाथ आश्रमातल्या मुली ऐकतात। त्यांना काय वाटतं? ओ माय गॉड, मंजिरी मॅडम किती अमेझिंग आहेत, किती चांगल्या आहेत, वाव, त्या किती अमेझिंग आहेत, अमेझिंग। I'll tell you one thing, ते सुद्धा खोटं आहे, सगळं खोटं आहे, because you're nothing but zero. आणखी एक शब्द जरी तोंडात काढलास ना तर जीभ हासडून टाकीन तुझी। तुला साधं त्या मीराला मारता आलं नाही, तुझ्या नाकावर टिचून ती या घरात आली, अथर्वशी लग्न केलं, त्या वेदाच्या मनात घर केलं, सगळ्यांसमोर, सगळ्यांसमोर ती वेदा तिला आई म्हणाली, पण तुला नाही, आणि तुला काही करता आलं नाही। माया, तोंड वर करून मला बोलतेस?
काय लायकी काय का तुझी? त्या अनाथ आश्रमातनं उचलून या घरात मी तुला घेऊन आले. हे जे सगळं ऐश्वर्य बघत आलीस ना ते माझ्यामुळे बघितलंयस. नाही तर कोणी साधी पीकही घातली नसती तुला. रामपुरीची सून काय रस्त्यावर राहायची लायकी नाहीये तुझी. एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा जर का माझ्या समोर तोंड उघडलंस तर तुझे छोटे छोटे तुकडे करून गटारात फेकून देईन. कळलं? मंजिरी काय ग ए सटवे, खूप हुशार समजतेस ना स्वतःला? हा, ठेवला का कोणी तुझ्यावर विश्वास ठेवला? हा, आणि आता कोणी ठेवणार पण नाही. ए मिरे, आमच्याशी पंगा घेतलास ना तू, आता तुला भोगावं लागणार. आता मी बघते ना या घरात तू किती दिवस टिकून राहतेस ते. चांगला चान्स होता तुला पळून जायचा, जायला हवं होतस. कारण आता तू या घरातून जाणार नाही. जाणार तुझी डेड बॉडी. भरले तुझे दिवस भरलेच समज. वेदाला कोण त्रास देतंय हे शोधून काढणार होतीस ना तू? मी सांगते ना तुला, मी सांगते. वेदाला फक्त माया नाही, आम्ही सगळेच त्रास देत होतो. कळलं? ए मिरे, तू त्या वेदाला आमच्यापासून वाचू शकणार नाहीस. हे आम्ही फक्त तुला मारणार होतो, पण आता तुझ्यामुळे वेदाला पण मारावं लागणार आहे. गावरान गोडवा जपून राहा, जपून राहा. एक वार आणि तुझं गेम ओव्हर. तुला जपणार